परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने जो लॉंग मार्च निघलेला आहे, या लॉंग मार्चचा 17 जानेवारी पासून सुरुवात झालेली आहे। आज लॉंग मार्चचा आमचा 15वा दिवस आहे। आमच्या सोबत निघताना 10,000 लोक होते रस्त्यामध्ये। आमच्या माय बहिणी बिमार पडल्या, 383 महिला आमच्या आतापर्यंत दवाखान्यात बिमार पडल्या। या ठिकाणी महिलांचं नेतृत्व करणाऱ्या संजीवनीताई भराडे यांचं पाय बघा, मागे पाय दाखवा, त्यांच्या पायाचे साल्टे निघलेले, साल्टे। अशा 383 महिला आमच्या आतापर्यंत बिमार पडलेल्या आहेत आणि जवळपास 125 तरुण ज्यांना आतापर्यंत सलाईन लावल्यात, संडास झाल्यात, उलट्या झाल्यात, तरी सुद्धा या जातीवादी सरकारला जाग येत नाही। आणि हरामखोर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस ते म्हणले होते, मी या महाराष्ट्राचा पालक होत आहे, मुख्यमंत्री होत आहे, तर मी यानंतर जो काही निर्णय घेईन, महाराष्ट्रातील जनतेचा जो काही निर्णय करेन, न्याय निवाडा करेन, त्यावेळेस मी पूर्वीचा आकेस भाव मनामध्ये न ठेवता मी योग्य निर्णय घेईन, खऱ्याची बाजू मांडेन, दुःख ज्याच्यावर त्याला न्याय देईन। पण आम्ही आता म्हणत आहोत आंबेडकरी चळवळीच्या वतीने, परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीच्या वतीने, ज्यावेळेस आमच्या माय बहिणींना घरात घुसून मारलं, अभ्यास करणाऱ्या शिकणाऱ्या पोरांना घरात घुसून मारलं, कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली मारलं, आणि जी वत्सला मानवते आमची माय माऊली ती मोबाईल मध्ये शूटिंग घेऊ लागली दवाखान्यातून आल्यानंतर की हे जातीवादी पोलीसवाले काय करतायत, तर त्या माय माऊलीला गाऊनवर 15 पोलीसवाल्यांना रिंगण करून, आणि या 15 पोलीसवाले बाया नव्हत्या तर गडी होते, या गडी पोलीसवाल्यांना रिंगण करून आमच्या माय माऊलीला वत्सला मानवतेला ढोरावाने मारलेले, अत्याचार ढोरावाने मारलेले। आपण तरी एखाद्याला मारताना गडी माणसं दया करून, पण त्या बाईला आमच्या माय माऊलीला या जातीवादी पोलीसवाल्याने ढोरावाने मारलेले। तसेच आमच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने जो या विटंबना झाली संविधानाची, अरे विटंबना झालं म्हणजे काय मजाक आहे का? आमच्या सुधीर साळवेचा वैयक्तिक कोणी सुधीर साळवेच्या बापाला शिवी दिली, मी 1 वेळेस नाही 100 वेळेस माफ करन, पण तो हरामखोर जातीवादी त्यानं बाबासाहेबाबद्दल काय बोलला तर त्या हरामखोराचे हात पाय तोडून त्या जाळून टाकण्याची ताकद या भीमसैनिकामध्ये। मग आमच्या भारतीय संविधानाच्या शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याची तुमच्यात हिंमत होतीच कशी? याचा मास्टर माइंड कोणता हे आम्ही देवेंद्र फडणवीसला म्हणू इच्छितो की तुम्ही पूर्वीचा आकसभाव मनामध्ये ठेवून आंबेडकरी समाजासोबत वागत आहात। आणि ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून आपण म्हणतात की महाराष्ट्रात नाही तर भारतात मनुस्मृती यायला पाहिजे, आणि मनुस्मृती यायला पाहिजे तर ठीक आहे ना, लिहिलेलं आहे, जर करता नवरा घरचा नवरा जर मेल्यानंतर जळताना त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, नवरा मेल्यानंतर त्या माय माऊलीला सुद्धा जिवंतपणी सती प्रथेच्या नावाखाली जाळायला पाहिजे। आणि या मनुस्मृती मानणाऱ्याला माझा सवाल आहे का तुमच्या गांडीत दम स्वतः मेल्यानंतर स्वतःची बायको जिवंतपणी स्वतः जाळून घेण्याचा? तर तुम्ही मनुस्मृतीचं समर्थन करा, मनुस्मृती माना। आणि बाबासाहेबांमुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटला। बाबासाहेबांचं जर संविधान लिहिलं नसतं तर आज या चौकामध्ये आज सुधीर साळवे लासूर स्टेशन येथे बोलला नसता। मी लासूर येथील तमाम भीमसैनिक आंबेडकरवादी संविधान प्रेमी यांचे आभार व्यक्त करतो की काल आमची तुम्ही खूप चांगली व्यवस्था केली। आणि काल विशेष म्हणजे मी सगळ्या विचार मंचावरच्या आमच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी आवाहन केलेले महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला की आंबेडकरी समाजाच्या वतीने निघलेल्या लॉंग मार्च मध्ये जिथं कुठं गरज पडेल तिथं खारीचा वाटा उचला, असं आवाहन मराठा समाजाचे आदरणीय जरांगे पाटील यांनी केलेले। त्याच पद्धतीने काल आपली जी निवासाची व्यवस्था झाली, सुंदर असं मंगल कार्यालयामध्ये अतिशय छान राहण्याची, बाथरूमची सगळ्याची व्यवस्था छान झाली, त्याचं आम्हाला सहकार्य करणारे लासूर येथील नारायण आप्पा वाकळे पाटील यांचे मी विशेष आभार मानन की मराठा समाज सुद्धा आमच्या सोबत आहे। लोकांना वाटत आहे बाबासाहेबांचं संविधान आहे, संविधान फक्त जयभीमच्याच लोकांचं आहे, बौद्धांचंच आहे, पण आज तुमच्या लासूर येथील सर्व भीमसैनिकांमधली राष्ट्रीय एकात्मतेची भावना बघून मला अभिमान वाटत आहे की आपण सर्व भीमसैनिक आंबेडकरी समाजाच्या पाठीमागे उपस्थित आहात। या ठिकाणी विचार मंचावर सरपंच सुद्धा पाटील आहे, त्याचा सुद्धा मला अभिमान आहे। आणि आपण याच ताकदीनं आता विश्वजित भैयानं सांगितल्या पद्धतीनं तुम्ही आमच्या सोबत येणं गरजेचं आहे। लॉंग मार्चचं नेतृत्व करणारे आशिष भैया विजय वाकोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या सोबत येणं गरजेचं आहे। आम्ही म्हणत नाही मुंबई पर्यंत चला, पण इथून चलत असताना या लॉंग मार्च मध्ये येणं गरजेचं काय हे तुम्हाला मी सांगतो। आता लॉंग मार्च पहिला निघला नामांतराचा, तुम्ही ऐकलं तर असेल, जोगेंद्र कवाडे साहेबांना काढला, माहित नाही का तुम्हाला? ऐकलेलं आहे का आपण? साळवे दादा, वाल्मी दादा ऐकलं ना? आता मला सांगा यांच्यापैकी किती जण त्या जोगेंद्र कवाडे साहेबांच्या लॉंग मार्च मध्ये होते? एक माणूस, ते बी परभणीचाच आमचा। तुमचे किती होते? 2 माणूस तुमच्या इकडचा। बघा इतक्या आपण 1000 माणसामध्ये 2 माणसं येतात। मी याच्यासाठी सांगालो तुम्ही लॉंग मार्च मध्ये येण्याचं गरजेचं आहे। जर तुम्ही आमच्या सोबत आता आलात तर उद्या सुधीर साळवे असा होबा टाकून
तुम्हाला विचारू शकणार नाही की लॉंग मार्च मध्ये कोण होतं. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या सोबत येणं गरजेचं आहे. कारण हे जातीवादी सरकार हे म्हणजे झोपलेलं अजगर आहे आणि अजगर आपल्याला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी असे काही कायदे आणलेले आहेत. अर्बन नक्सलाइट नावाचा कायदा आणलेला आहे. त्या कायद्यानंतर 15-20 वर्षानंतर कुणी कुठं भाषण करू शकणार नाही. या जातीवादी सरकारला विरोध करू शकणार नाही. यांना पाहिजे त्या व्यक्तीला उठवतात आणि जेलमध्ये 6-6 महिने टाकतात. इतकं खतरनाक यांचं ज्या जातीवादी सरकारचं प्लॅनिंग चालू आहे. आपण समजा एखाद्या आंबेडकर चळवळीचं नियोजन लावत असताना 10 प्लॅनिंग करत असतो. त्या जातीवादी सरकारकडे 1 लाख प्लॅनिंग तयार आहे. म्हणून आपण आमच्या सोबत लॉंग मार्च मध्ये येणं गरजेचं आहे. कारण याच्यानंतर भविष्यामध्ये लॉंग मार्च निघेल का नाही. 30 ते 48 वर्ष झाले जोगेंद्र कवाडे साहेबांना लॉंग मार्च काढला. त्यामध्ये तर आपण नव्हतो, फक्त लहानाचे मोठे झालो. ऐकू लॉंग मार्च. त्या ठिकाणी खूप चांगली सोय नव्हती, पण आता खूप चांगली सोय आहे. पहिला आपला समाज घेणारा होता, आता लासूर येथील आंबेडकरी समाजाने जी सोय केली त्याच्यावर मला कळते की समाज आता देणारा झाला आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्ही आमच्यासोबत लॉंग मार्च मध्ये येणं गरजेचं आहे. आशिष भैया विजय वाकुडे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आपण आमच्या सोबत यावं एवढं बोलतो. मी माझी जागा घेतो. धन्यवाद. क्रांतिकारी जय भीम. जूते मारो सालों को, जूते मारो सालों को, लॉंग मार्च जूते मारो सालों को. एकदम व्यवस्थित आणि बाबासाहेब संविधानाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. शहीद प्यांतर विजय बाबा वाकोडे साहेब. त्यानंतर सिद्धार्थदादा भराडे हे आपल्याला लॉंग मार्च बद्दल